जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक माथेपिरू वकील राकेश अशोक किशोर तिवारी यांना बूट फेकण्याचा प्रयत्न केला। ही घटना समस्त भारतीय समाजाच्या अंतःकरणाला हादरवून टाकणारी आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्याय व्यवस्था, संविधान, सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरचा थेट प्रहार आहे। या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, प्रसन्नजीत पाटील, नरेश शेळके, युवा सेना नंदू कराडे, सुमित सरदार, उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, तालुका प्रमुख विजय इतवारे, शहर प्रमुख नारायण हेलगे, अशोक मामा गव्हाणे, संजय शिंदे व बुलढाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तिवारी या वकिलाने केला त्याला कारण एकच होतं की अमरावतीच्या RSSच्या विजयादशमीच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी जाण्याचं नाकारलं। मी आंबेडकरवादी चळवळीची विचाराची आहे आणि म्हणून कुठेतरी त्याचाच राग धरून ज्यांना हे कृत्य केलेलं आहे, वरकरणी दुसरे कारण ते सांगितले जात आहेत ते अत्यंत सपशेल झूट आहेत। कुठेतरी हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना सोबत घेण्यासाठी म्हणून त्यांनी दुसरेच कारण देवाधिकाचे सांगण्यात आलेले, परंतु खरं कारण, मूळ कारण त्याचं त्यांच्या आईनं निमंत्रण नाकारलं आंबेडकरी चळवळीच्या त्या असल्या कारणानं। म्हणून या ठिकाणी हे मनुवादी आहे तो राकेश तिवारी या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे, निदर्शनही केलेले आणि याला कठोरात कठोर शिक्षा त्या ठिकाणी जावी। विशाल हृदयाचे, मोठ्या मनाचे आमचे भूषणजी गवई आहे, ज्यांचं खरंच आम्हा सर्वांना भूषण आहे। त्यांनी जरी सांगितलं की यावर कुठली कारवाई करू नका, सोडून द्या, तरी सुद्धा तमाम जनतेला या ठिकाणी या घटनेचा राग आलेलाच आहे आणि यावर तातडीनं कारवाई करावी, कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं सर्वच देशवासियांचं, राष्ट्रभक्तांचं या ठिकाणी म्हणणं आहे। धन्यवाद। न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केला आहे तो म्हणजे राकेश किशोर तिवारी, या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे। या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लडाखमध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षणतज्ञ म्हणून ज्यांना अवघा देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली, त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये, त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे। हा ठरवून केलेला एक फार मोठा भ्याड हल्ला आहे। महाराष्ट्र आणि देशाने याच्या आधी संघाचं ज्या मागे हात आहे असं मला स्पष्ट बनावंसं वाटतं। गणपती दूध पितो का तो ट्रायल आपल्यावर एकीकडे तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना, गणपतीला देशभरामध्ये दूध पाजण्याचा कार्यक्रम संघाने केला होता। म्हणजे लोकांना तपासाचं काम संघ करत असतो, आता देखील संघाने तपासाचं काम केलेलं आहे। न्यायव्यवस्थेला आणि बहुजनाला दोन्ही गोष्टीला चप्पल मारायचं काम केलेलं आहे। नुसतं तुम्ही भूषण गवईंना नाही तर बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सर तळागाळातल्या लोकांना चप्पल आहे ती, तसंच या देशाच्या संविधानावर चप्पल आहे। तुम्हाला आपल्याला शांत बसून चालणार नाही। आज हा धरणे आंदोलन एक अतिशय प्राथमिक स्वरूपाचं आपण या ठिकाणी आंदोलन करतोय। या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांना, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, गवई साहेब आपल्या राज्याचं भूषण आहे, नुसतं राज्याचं नव्हे तुम्ही देखील विदर्भाचे, गवई साहेब देखील विदर्भाचे आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मागणी करायला पाहिजे की तो कोण तिवारी आहे ज्याचं नाव आतापर्यंत लपून ठेवलं गेलं होतं, त्याला बाहेर काढा, त्याला खेचा, त्याच्यावर त्या चंपावर गेलेल्या गुन्ह्यापेक्षा मोठे गुन्हे दाखल करा
असं मी आमची या ठिकाणी आग्रही मागणी राहणार आहे. ते न केल्यास याला पुढचे आंदोलनाचं स्वरूप वेगळं देखील होऊ शकते हे आम्हाला प्रशासनाला ठणकावून सांगायचं वाटतं. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर राकेश तिवारी नावाच्या एका वकिलाने हल्ला केला. खरं तर हा हल्ला एका व्यक्तीवर नाही, हा हल्ला भारताच्या राज्यघटनेवर हल्ला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना केली तेव्हा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वाला त्यामध्ये समावेश केलं आणि त्या तत्वावर आधारित आमची राज्यघटना बनलेली आहे. हा हल्ला या राज्यघटनेवरचा हल्ला आहे, हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा हल्ला हा धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचा आम्ही निषेध करत आहोत. खरं तर मागे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली त्यावेळेस ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांच्यावर अनेक वेगवेगळे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले, कॉन्स्पिरन्सी असं पद्धतीचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. आणि इथे मात्र या राकेश तिवारीवर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत. खरं तर सोनम वांगचुक हा जो आहे हा स्वतःचे अधिकार मागतोय तर त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात येते. पण जो खऱ्या अर्थाने देशद्रोह करतोय तो मात्र मोकळ्या मनाने म्हणजे हवेत फिरतोय. ही या देशाच्या लोकशाहीची खऱ्या अर्थाने हत्या आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो आणि हे जे सरकार आहे सध्याचं केंद्रातलं, या सरकारला लोकशाहीची खऱ्या पद्धतीने हे हत्या करत आहेत आणि त्यामुळं तातडीने या सरकारने देशद्रोहासारखे गुन्हे या तिवारीवर दाखल केले पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे. नॉन बेलेबल याच्यामध्ये त्याची म्हणजे सुटका झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे. ही मागणी घेऊन आज महाविकास आघाडीचे बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते आम्ही इथं बसलोय. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतींकडे निवेदन त्यांच्या मार्फत पाठवत आहोत. सिद्धार्थ खरात आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मेहकर मतदारसंघ. आज तुम्ही बघतात इथं महाविकास आघाडीचे म्हणजे सर्वपक्षीय जे नेते आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. त्याचं कारण असं आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत जे महाराष्ट्रातून आलेले आहेत, भूषणजी गवई साहेब, ते भारताचे सरन्यायाधीश आहेत, संविधानाचे रक्षक आहेत, सुप्रीम आहेत आणि असे भूषण गवई हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. केवळ भूमिपुत्र नसून ते आंबेडकरी चळवळीचे, त्यांचे वडिलांची आंबेडकरी चळवळीची वसा आणि वारसा चालवणारा हा डोळस असलेला हा घटनातज्ञ आहे. लोकशाहीचा आजच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या मोदी सरकारने, RSSने आणि या मनुवाद्यांनी जो काही धिंगाणा आणि नंगानाच लोकशाहीच्या नावानं लोकशाहीचाच गळा काढून जे काही सत्ता स्थापन करून जे काही खतपाणी देण्याचं काम केलेलं आहे त्याची विषवल्ली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ती एवढी मोठी झालेली आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावरती बूट फेकण्याचं काम एक तो राकेश तिवारी नावाचा माथेफिरू वकील जो स्वतःला LLB, LLM, PhD समजतो, असे वकील जर करत असतील तर भारताचं आजची जी काही परिस्थिती आहे किती कठीण आहे हे याच्यावर लक्षात येतं. आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच, एवढ्यापुरतं नाही येत आहे. हा लोकशाहीचा हल्ला झालेलाच आहे, लोकशाही धोक्यामध्ये आलेलीच आहे. आणि अशा वेळी आता सगळ्या समस्त ज्या लोकशाहीवादी जे काही पक्ष असतील, जनता असेल, त्यांनी आता याच्या समर्थनार्थ खुलेआमपणानं मैदानात येण्याची गरज आहे. कारण गेल्या 75 वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीनं समतेचं जे काही अधिष्ठान निर्माण केलेलं आहे, जो तळागाळातला पिचलेला, दबलेला, वंचित, शोषित जो माणूस आहे तो या लोकशाहीच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातूनच आज कुठंतरी समतेच्या दृष्टीनं पुढे येऊ पाहतोय. अशा वेळी ह्यांचे ही जी मनुवादी मंडळी आहे, सनातनी वृत्तीची जी काही नीच वृत्तीची माणसं आहेत त्यांचा आवाज मोठा होतो. याचं कारण या 15 वर्षात जी लावलेली विष, जी वल्ली जी आहे, जी बीज आहेत त्याला आलेली फळं आहेत. आणि ही जी विषवल्ली आहे
त्याला ताबडतोब जर आज आपण खुडलं नाही, मोडून टाकलं नाही, तर भारताची लोकशाही धोक्यात येईल आणि आजपर्यंत जे काही आपण प्रगती करतो त्याला पुढे ब्रेक लागणार आहे. खूप मोठं संकट आहे हे, संकट प्रचंड मोठं संकट आहे. हे काही एखादा बूट फेकून मारणं साधी गोष्ट नाही आहे. यांची हिंमत कशी झाली तिथे जायची आणि भारताच्या सरन्यायाधीश